टॉस होतोय ड्रॅगन रेंजर्स कुडचडे विरुद्ध टायटन्स बेळगे. दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू सावित्री नावाचे गोलंदाज पहिल्या षटक हाताळते AIS अल्डोना संघाकडनं आणि पहिला चेंडू हा अत्यंत भेदक टप्प्यावरचा चेंडू एक निर्धाव चेंडू हाताळते. दरम्यान टॉस होतोय आणि ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारते. आखूड पद्धतीचा चेंडू पुलचा एक फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडंसं ढेपाळतायत परिणामी एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेदिवशी धावा फलकाचा श्री गणेश होतोय. एक धाव ही धाव फलकावरती स्ट्राईक मध्ये बदल सलामीची जोडी अमिषा आणि दिशा नावाच्या फलंदाजांची बॅटर्सची जे ध्रुव पारसे संघाच्या वतीनं सलामी देण्यासाठी मैदानावरती पुलचा एका फटका यावेळी स्क्वेअर लेगला तरी देखील वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट एक धाव पूर्ण करत असताना एकूण सांघिक 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. एकूण 50 धावा पुढं करत असताना कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं ज्यावेळी सांघिक धावा संख्या हे 50 किंवा 55 वरती येऊन गेले एक फायटिंग टोटल समजली गेली किंवा एक सन्मानजनक म्हणा किंवा त्याहूनही जास्त ही धावसंख्या ही संबोधली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा इरादा होता तो इरादा केवळ इरादा राहतोय. एक निर्धाव चेंडू देशे पुन्हा एकदा सांघिक धावसंख्या जैसे त्या स्थितीमध्ये परावर्तित होती आहे. 5 षटकांचा सामना आणि एकूण 5 षटकामध्ये एकूण 50 धावा करायच्या आहेत ध्रुव पारसे संघाला या वुमन्स टेनिस क्रिकेटची अंतिम फेरी गाठण्यासाठी. फटका खेचण्याचा इरादा चेंडू थोडासा हवेमध्ये राहतोय आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये सावित्री जल टिपते आहे. पहिला धक्का बसतोय ध्रुव पारसे संघाला व सांघिक 2 धावावरती पहिला गडी गमावला जात असताना सलामीची जोडी जे कालच्या संपूर्ण दिवसामध्ये अत्यंत आपली सलामीची कामगिरी योग्यरित्या पार पाडत होती ती या ठिकाणी फोडली जाते आणि एक नवीन फलंदाज मैदानावरती येते. प्रज्ञा नावाचे फलंदाज मैदानावरती येत असताना या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सेमीफायनलची पहिली लढत आणि विजयासाठी एकूण 50 धावांची गरज असताना आतापर्यंत 2 धावा या धावफलकावरती असताना एक विकेट गमावली जाते आहे. स्ट्राईकवरती डावखुऱ्या हाताची फलंदाज दिशा डावखुऱ्याची फलंदाज सज्ज दिशा पुलचा एक अप्रतिम फटका खराब चेंडूवरती त्याची रवानगी केली जाते चौकारासाठी आणि 4 धावांची सांघिक धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 6 वरती.
पहिल्या षटकादरम्यान एका खराब चेंडू जो पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती चौकार निघाला, त्यानंतर सांघिक धावा या 6 धावफलकावरती लगावल्या गेल्या. पहिल्या षटक संपलं 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 4 ओव्हर्सचा खेळ बाकी बघावा लागेल. या 4 ओव्हर्समध्ये इथून उर्वरित 24 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. 4 ओव्हर्स आणि 43 धावांची गरज असताना येणारी 2-3 षटक, या षटकामध्ये कसा खेळ साकारेल ध्रुव पारसेचा संघ यावरती अवलंबून असेल अंतिम फेरीमधील प्रवेश. खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा. बरोबर हात समांतर करून वाईटची खूण केली जाते. गवांतर धावफलकावरती. धावसंख्या वरती आहे 7 वरती. तसा उल्लेख केला, येणारे 2-3 ओव्हर्स फार महत्त्वाच्या असतील ध्रुव पारसे संघासाठी म्हणा किंवा AAIS अल्टोना संघासाठी. या 2-3 षटकामध्ये, या 2-3 ओव्हर्समध्ये ज्या कुठल्या संघाचा खेळ सरस असेल तोच अंतिम फेरीमध्ये बाजी मारेल. लोअर फुल टॉस मध्ये तिचा चेंडू, अत्यंत वेगवान फटका. वाऱ्याच्या वेगाने चेंडू मारतोय. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. या चौकारादिशी धावसंख्या आता दुहेरी आकड्यामध्ये परावर्तित होते. चौकारानंतर धावसंख्या 11चा आकडा गाठत असताना 11 धावा या धावफलकावरती लगावल्या जात आहेत या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या अधिकृत चेंडूवरती. पटाफटका खिचण्याचा इरादा होता, परिणामी चेंडूचा टप्पा अत्यंत योग्य दिशेने, त्यामुळे एक निर्धाव चेंडू, डॉट चेंडू हा धावफलकावरती बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावते 11 धावावरती. जैसे ते धावसंख्या. चौकार निघाल्यानंतर आणखीन एक उत्कृष्ट असा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर टप्प्याचा हा चेंडू. सलग 2 चेंडू हे एकाच टप्प्यावरती मारा करत असताना चौकार खेचल्यानंतर हलकासा फलंदाजावरती का होईना मात्र अंकुश हा लावला जातोय. सुरुवातीचा पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात खराब चेंडू हाताळल्यानंतर त्यानंतर चौकार निघाला. त्यानंतर उर्वरित मागचे 2 चेंडू हे डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा फुलाल्या पद्धतीचा चेंडू. सलग चेंडू जर आपण बघितले गोलंदाजाकडनं हे यॉर्कर किंवा लोअर फुलटॉस पद्धतीचे हाताळले जात आहेत. शॉर्ट पद्धतीचे चेंडू न टाकता चेंडूचा टप्पा हा पुढे राखला जातोय. त्यामुळे मागचे सलग 3 चेंडू आतापर्यंत डॉट चेंडू आपण बघतोय. आता आवश्यक धावगतीचा विचार मनामध्ये येईल का फलंदाजाचा हा बघावं लागेल, कारण सुरुवातीला चौकार जरी निघाला त्यानंतर मात्र 3 डॉट चेंडू हे हाताळले गेले. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मात्र त्यावरती विशेष फायदा मात्र उठवू शकत नाही फलंदाज. परिणामी आणखीन एक डॉट चेंडू आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हे AAIS अल्टोना संघाला कुठेतरी विजयी पथावरती नेण्यास भाग पाडताय की काय, अशा प्रकारचा
स्थिती आपण बघतोय. मात्र बघावं लागेल उर्वरित राहिलेल्या चेंडूवरती हे षटक महागड्या षटकामध्ये त्याचं परिवर्तन केलं जाईल का. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, अपेक्षित संपर्क घडत नाहीये. मात्र एका झेलचे दोन दावेदार, परिणामी झेल टिपला जाऊ शकत नाही. दरम्यान 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. मिळालेल्या जीवदानाचा उपयोग करत असताना हा 2 धावा पूर्ण करत असताना आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपतोय. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स स्कोर मोज ऑन टू 13. 13 धावा आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये तब्बल 4 निर्धाव चेंडू, केवळ 1 चौकार जरी खर्च केला असला तरी 7 धावा निघतायत आणि 2 षटकं संपतायत. धावसंख्या सांघिक 13 धावावरती स्थिरावते. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी, 3 ओव्हर्सचा खेळ बाकी. आणि उर्वरित 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज, म्हणजेच जवळजवळ 12चा रिक्वायर्ड रन रेट ध्रुव पारसे संघाला. कदाचित सामन्याचा निकाल ठरवणारा हे षटक असेल. किती वेळा आपण बघतो सामना हा अंतिम षटकामध्ये ठरत नसतो, तर मधली षटकं देखील तेवढीच निर्णायक असतात. जवळजवळ सामना कुठे झुकेल याचं चित्र स्पष्ट करणार असे षटक, तिसरं षटक घेऊन सिया हळदोणा संघाच्या वतीनं. करा चेंडू, त्याचा समाचार घेतला गेला. फाईन लेगला चेंडू वळतोय चौकारासाठी. 4 धावा पहिल्या चेंडूवरती प्रहाराने या चौकारादेशे सांघिक धावसंख्येमध्ये परिवर्तन घडतंय. सांघिक धावा या नेऊन ठेवल्या जात आहेत 17 धावावरती. कॅप्टनचा थोडेसे त्या ठिकाणी विचार विमर्श करतायत गोलंदाजाबरोबर, कारण सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती चौकार निघतोय. उर्वरित 5 चेंडूवरती काय होईल याचा अंदाज बांधला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी डीपला सरळ चेंडू वळतोय सीमा रेषे पार. षटकार, 6 धावा. या षटकाराची धावसंख्या आता मात्र वेग पकडते आहे. 23 धावा या धावफलकावरती पूर्ण केल्या जात आहेत आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या जोरावर. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा डीपला क्षेत्ररक्षक, यावेळी मात्र चेंडू अडवते, त्यामुळे 1 धाव ही पूर्ण केली जाते. 1 धाव पूर्ण करत असताना एकूण 24 धावा. सुरुवातीचे 3 चेंडू आतापर्यंत 1 चौकार, 1 षटकार आणि त्यानंतर एकेरी धाव, म्हणजेच 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा या धावफलकावरती लगावल्या जात आहेत. म्हणजे जे आवश्यक धावगती पाहिजे होते जवळजवळ त्याच्यापर्यंत पोचण्यात यशस्वी ठरत आहेत. उर्वरित अर्ध षटक म्हणजे 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूमध्ये हे षटक आणखी महागडं ठरवलं जाईल का. खराब चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन मारा. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आणि धावफलक हा नेऊन ठेवला जातोय 25 वरती. पहिला सामना, मात्र या पहिला सामना कदाचित अंतिम षटकामध्ये वळेल असं चित्र सध्या मैदानावरती दिसतंय. पुन्हा एकदा पुलचा फटका, डीपला क्षेत्ररक्षक चेंडू अडवते, तोपर्यंत 1 धाव. हे ध्रुव पारसे संघाच्या धावफलकामध्ये. धावसंख्या 26 वरती. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ध्रुव अल्डोना संघा, माफ करा, ध्रुव पारसे संघाकडनं. दिशा आणि प्रज्ञाची स्थिरावलेली जोडी ही ध्रुव पारसे संघाकडनं.
ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईटचा. एक अवांतर धाव धावफलकावरती, एक अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या ही 27 वरती. थोडंसं महागडं षटक ठरतंय. सुरुवातीची 2 षटकं 6 आणि 7 धावांची निघाली. त्यानंतर हे तिसरं षटक महागडं षटक ठरलं, ज्यामध्ये 2 मोठे फटके आणि त्याचबरोबर अतिरिक्त धावा. पुन्हा एका खराब चेंडू, परिणामी आणखीन एक जोरदार फटका. चेंडू फायलेगला सीमा रेषे पार चौकारासाठी. या 4 धावा देशी पुन्हा एकदा बॅकफूट वरती जातोय AIS अवघडा संघ. तसा उल्लेख केला होता निर्णायक षटक असेल आणि ते निर्णायक षटक मात्र ध्रुवा पारसे संघासाठी यशस्वीरित्या आपण बघतोय, ज्यामध्ये फलंदाजी होती आहे. 2 चौकार आणि 1 षटकार, त्याचबरोबर अतिरिक्त धावा आणि एक मोठं षटक घडवलं जात आहे. आवश्यक धावगतीचा जर विचार करता करता, कुठल्याही मनामध्ये दडपण न घेता मुक्त असताना फलंदाजी होते आहे आणि उर्वरित 2 षटकांसाठी ती अतिरिक्त धावगती वाढू न देता कुठेतरी आवश्यक धावगती ही देखील आवाक्यात राहावी असा प्रयत्न फलंदाजांचा. धावसंख्या 31 वरती, 31 ऑन द स्कोर कार्ड. इथून 18 धावांची गरज असेल. फुलचा पुन्हा एकदा फटका आणि त्याच क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जातोय चौकारासाठी. 4 धावा पुन्हा एकदा सांघिक धाव फलकामध्ये. इथून धावसंख्या पुढे सरकते 35 वरती आणि अजूनही उर्वरित 12 चेंडूत 14 धावांची आवश्यकता. सुरुवातीला 3 षटक शिल्लक होते, त्यावेळी 36 धावांची गरज होती. हे षटक महागडं ठरलं आणि पुन्हा एकदा विजयी पथाच्या दिशेने ध्रुवा पारसे संघ. निर्णायक असं षटक जसा उल्लेख केला होता, ते निर्णायक षटक ठरलं ध्रुवा पारसे संघासाठी, ज्यामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या. 3 चौकार 1 षटकार ज्यामध्ये खेचला गेला आणि उर्वरित आता 12 चेंडूत समीकरण राहतंय 14 धावांचं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सावित्री नावाची गोलंदाज, जिने पहिलं षटक 6 धावांचा हाताळला होता, 1 विकेट ची प्राप्ती केली होती. बघावं लागेल आता सावित्री पुन्हा एकदा आपल्या संघाला जो बॅकफूट वरती संघ ढकलला जातोय त्याला पुन्हा एकदा फ्रंटफूट वरती आणलं जाईल का. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अत्यंत वेगवान पद्धतीचा हा चेंडू. परिणामी पहिला चेंडू निर्धाव हाताळते सावित्री. आतापर्यंत आपलं दुसरं षटक टाकत असताना पहिल्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू जिने निर्धाव हाताळला होता, त्यामध्ये केवळ 1 चौका जरी खर्च केला असला तरी 1 विकेटची देखील प्राप्ती त्याच्याकडनं बघायला मिळाली होती. पुन्हा एकदा फुलल्यात पद्धतीचा हा चेंडू, हलकासा बॅकवर्ड पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण केली जाते आहे. चांगली रणनीती, कारण डावखुऱ्या हाताची फलंदाज जी या ठिकाणी दिशा फॉर्म मध्ये दिसते तिचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न. परिणामी आतापर्यंत जिच्या बॅटमधनं 4 चौकार आपण बघितले, 2 फाईन लेगला, आणि त्या क्षेत्रामध्ये ती खेळणं पसंत करते. त्याच्यासाठी पुन्हा एकदा तिला स्ट्राईक दिला जातोय प्रज्ञाकडनं.
आता बघावं लागेल कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. दुसऱ्या बाजूनं सावित्री तिच्यासमोर कशी गोलंदाजी करेल याच्यावरती फार काही अवलंबून. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका, स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू अडवते आणि एकेरी धावावरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा अंतिम षटकाचा थरार, अंतिम ओव्हरचा थरार आपल्याला बघायला मिळेल हे मात्र नक्की. वुमन्स टेनिस क्रिकेट मध्ये देखील आपल्याला अंतिम ओव्हरचा थरार बघायला मिळू शकतो. हे या ठिकाणी आपण बघू शकता आणि ते सगळं शक्य होतंय या वुमन्स टेनिस क्रिकेट लीग दरम्यान जी आयोजित केली जाते ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब द्वारा. एक चांगलं असं आयोजन. फटका कबसला, झेलची संधी आणि झेल टिपला जातोय. फटका खेचण्याचा इरादा होता, परिणामी संपर्क म्हणावा तेवढा झाला नाही आणि एक झेलच्या रूपात दुसरा गडी गारद होतोय. स्थिरावलेली एक जोडी 35 धावांची भागीदारी ज्या जोडीने रचली आणि सांघिक 37 धावावरती दुसरी विकेट गमावली जाते. प्रज्ञा बाद होते, तिने दिलेली दिशाला तुलाबोलाची साथ, ज्यामुळे 35 धावांची पार्टनरशिप आपण डाव फलकावरती बघितली. आणि पुन्हा एकदा AIS अल्डोना संघासाठी सावित्री नावाची गोलंदाज विकेट मिळवून देते. टोटल 37 धावा आतापर्यंत धाव फलकावरती असताना 37 ऑन द स्कोर कार्ड. इथून 12 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडूत 12 धावा. पंचांची कोण लेगस्टंपच्या बाहेर एक अतिरिक्त धाव, म्हणजे आता 8 चेंडूत उर्वरित 11 धावांचं समीकरण असेल. लेगस्टंप वरती हाताळण्याचा प्रयत्न, हलकासा चेंडू भरकटतोय आणि एक अवांतर धाव देऊन जातोय ध्रुव पारसे संघाला. पंचांची खूण खराब असा चेंडू, पुन्हा एकदा बिबारपादीचा चेंडू आणि त्यावर पंच दंड देखील करतायत. नो बॉल, त्यामुळे एक अवांतर धाव असेल. त्याच बरोबरीने फ्रीडची संधी असेल. मागच्या डावामध्ये आपण बघितलं अंतिम चेंडू त्या डावामधला जो फ्रीड साठी घडला गेला आणि त्यावरती चौकार निघाला गेला. मिळालेल्या संधीचं रूपांतर चौकारामध्ये घडलं. यावेळी बघावं लागेल फ्रीड वरती काय होतंय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला एक फटका, डीपला क्षेत्ररक्षक तैनात जरी हल्ला बघावं लागेल. एक धाव पूर्ण केली निश्चित जाते. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय आणि एकेरी धावेवरती समाधान मानत असताना धावसंख्या 41 वरती येऊन पोहोचते. की आता ते खेळण्याचा इरादा ऑन साइडला एका धावेसाठी विचार केला जातोय. दिशा आपल्यापाशी स्ट्राइक राखते. 4 षटकांचा 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 4 ओव्हर संपल्यानंतर सांघिक धावा या 42 धावावरती असताना अंतिम षटकाचा खेळ यायचा बाकी. अंतिम ओव्हर मध्ये विजयासाठी इथून 7 धावांची गरज. 6 चेंडू शिल्लक असतील. 7 धावा करायच्या आहेत ध्रुव पारसे संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी. बघूया काय होतंय. गोलंदाज पूजा नावाची गोलंदाज सज्ज होतय. 6 चेंडूत 7 धावा. जर धावांचा बचाव केला तर AIS अल्डोना संघ अंतिम फेरीमध्ये आणि पाठलाग केला तर ध्रुव पारसे अंतिम फेरीत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, गॅप मध्ये चेंडू पाठवला जातोय. परिणामी
चेंडू चौकारासाठी वळतोय. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार निघाल्यानंतर आता समीकरण काहीसं सोपं होतंय आणि विजयाच्या अगदी समीप येत असताना ध्रुव पारसे संघ इथून केवळ 3 धावांची आवश्यकता राहते. 3 पावलं दूर ध्रुव पारसे संघ या वुमन्स टेनिस क्रिकेट लीगची अंतिम फेरी फायनल गाठण्यापासून. 5 चेंडू 3 धावा. क्रिकेटमध्ये तसं बघायला गेलं तर एक अशक्य समीकरण समजलं जातं 5 चेंडूत 3 धावांचं बचाव करणं. तसं होईल का की त्या 3 धावा अगदी आरामात पूर्ण केल्या जातील? आणि ते बघण्यासाठी पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. स्ट्राईकवरती दिशा एकहातीपणे आतापर्यंत फलंदाजी करणारे पंचांची खूण नो बॉलची आणि विजयाच्या समीप नेऊन ठेवलं जातंय स्वतः प्रतिस्पर्धी संघाकडनं. एक अवांतर धावसंख्या 47 आणि इथून उर्वरित 5 चेंडूत 2 धावांची गरज यजमान ध्रुव पारसे संघाला अंतिम फेरी मेगा फायनल गाठण्यासाठी. एक जोरदार फटका यावेळी अत्यंत थाटामध्ये अंतिम फेरीवरती शिक्कामोर्तब केला जात आहे. ध्रुव पारसे संघ हा वुमन्स टेनिस क्रिकेट लीगची फायनल गाठतोय. यानंतर दुसरा सामना असेल ड्रॅगन रेंजर्स कुडचडेम विरुद्ध
टायटन्स वेळगे या दोन्ही संघामध्ये. चल या पुढे आमचं एकवट एकूण साप तुझे नाव सिद्ध तुझी जी कोदी खेळ कला फुलुदी गावचे राजा कसले संगड एक चालान तोडती युवा शक्ती ही आमची फटी कशी सारखी चल या पुढे चांगला वाटार घालुदी.